पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा आपणा सर्वांनाच शाहिरी मानासमुद्र आपण अजूनपर्यंत थांबून राहिला लाख लाख आभार बघा बऱ्यापैकी पब्लिक शाहिराने उठवून लावलेले जरी उठलेलं असतं तरी बारी मात्र युट्यूबला बघणारे बरोबर काय हे बघा आज या ठिकाणी शाहिराने त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम केला पण मजा नाही आली शाहीर बरंच गडबड झाला आज खरोखर बघा काय बारी 15 ते 20 मिनिटाचीच करणार पण ह्याला आता शाप खदलवून जाणार तात्या नाही यांचं काढलं भात्या असतं नाव नाही सांगणार बघा आपल्याकडे हे पाहुणं आले ह्याला आज खाऊन येणार बरोबर बघा आपल्याकडे मला वाटतं 2 दिवसांनी गोंधळ आहे ना 2 दिवसांनी किती बोकड आणलं भाऊ बोकड किती आणलं 2 ना तिसरा दाढीवाला बोकड आज सोलवला म्हणजे सोलवला वाटे घ्यायला या अर्ध्या तासात सोलवून मोकळा करतो बघा शाहिराने मगाशी सांगितलं सुंदर बारी केल्याबद्दल विक्रांत भोसले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे त्याचप्रमाणे रवींद्र जाधव यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आले बघा काय शाहीर म्हणतात मागच्या वारीचं लक्षात ठेवलंय बोलले की नाही शाहीर आज गुहागर तालुक्यामधल्या अनेक शाहिरांजवळ कार्यक्रम घेतले परंतु मागच्या वारीचं कधी मी स्वतः लक्षात ठेवलं नाही आणि म्हणून पहिली वारीला तुम्हाला काही सुद्धा बोललो नाही पण जर तुम्ही मागच्या वारीचं लक्षात ठेवत असाल तर मग तुमचं पण मी मागच्या वारीचं लक्षात ठेवायला सुरुवात करतो बरोबर की नाही गेल्या वारीला मला काय सांगितलं होतं शाहिराने तुम्ही पुरेवाला आहो म्हणजे मर्द आहो ओटावरती मिशी ठेवायला पहिली शिका आणि मग त्याच्यानंतर माझ्याशी कार्यक्रम करायला या बोलले होते की नाही आणि शाहिराने त्याच वेळेस मी प्रश्न आपला शब्द दिला होता की शाहीर पुढच्या वेळेला जिथं कुठे भेटाल त्या ठिकाणी निश्चितच तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिशी वाढवून कार्यक्रम करेन त्याच वेळेला मी सुद्धा त्यांना एक माझी इच्छा सांगितली होती की जर तुमची इच्छा मी पूर्ण करतोय मग तुम्ही सुद्धा माझ्या समोर तुम्ही बाई आहोत का मग तुम्ही सुद्धा माझ्या समोर मॅक्सिमम येऊन कार्यक्रम करायचा केला काय याने नाही केला मग तुम्हाला स्वतःला जर जमत नसेल तर बुवा दुसऱ्यांना ही फालतू चॅलेंज ठोकायची बंद करा पहिला स्वतःच्याच दमाना तुम्ही नावाचं नुसतं कदम दम काय नाही सचिन बुवा म्हणजे बोला बच्चन भारी आणि पाव किलो खारी हा स्टॅम्प कायम स्वरूपी आदमी मारला आता ये मूठ रखेंगे भी अपनी मर्जी से काटेंगे भी अपनी मर्जी से तुम्ही नाही सांगायचं तुमची ती पात्रता नाही सांगायची आज या ठिकाणी नाही बोलले पण बरंच काय बोलूनच गेले शेवटी शब्दांची मर्यादा लोकगीत गातात लोकगीतांमध्ये बुवा तुमचे राज गाजवता की नाही तुम्ही एक जातीवंत चांगले शाहीर आहे तुमच्या बरोबर कार्यक्रम घेताना एकही शास्त्राचा विषय सोडून मी कधी घेत घ्यायला बरेच अनेक विषय गायला आणि अनेक विषय लिखाणासाठी आहेत तुम्हाला अनेक शाहीर आहेत अनेक कवी आहेत तुम्हाला लिखाण पुरवायला या ठिकाणी वन मॅन शो येतात आज माझे गुरुवर्य या ठिकाणी सुधारजी गावंडकर उपस्थित आहेत तब्येतीमुळे त्यांनाही काही गोष्टी शक्य होत नाही पण त्यांनी ज्याला असा घडवलाय की साला दुसऱ्याच्या कुबड्यांवरती उभं राहायची बघा आज या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहीर आहे समोरचा शाहीर बोलणार म्हणजे बोलणार 4 गोष्टी बोलणार त्याच्याशिवाय सामन्याला पण मजा येणार पण त्यांनी काही चुका दाखवल्या असतील माझ्या नाही म्हणत त्यांनी मला वाटत नाही पण दाखवल्या असतील चुका तर खरोखर शाहीर तुम्हाला मी माझ्याकडून धन्यवाद देतो धन्यवाद याच्यासाठी देतो शाहीर रसिकांच्या कौतुकाने हुरळून जाणारा शाहीर नव्हे मी स्वतःच्या चुकांवरती अभ्यास करून उभा राहणारा शाहीर आहे जेवढ्या तुम्ही चुका दाखवाल तेवढा या लोककलेमध्ये मी पारंगत होणार एवढा शब्द आहे तुम्हाला हा त्याच्यामुळे काय चुका दाखवायच्या आणि काय चुका नाही दाखवायच्या हे तुमचं तुम्ही ठरवायचं तुम्ही बसून घ्या काय चुका दाखवायच्या आणि काय चुका नाही दाखवायच्या
ते तुमचं तुम्ही ठरवायचं. कारण आज या ठिकाणी तुम्हाला चुका पकडण्यासाठीच भर पगारी घेऊन आलेला आहे. हा तुम्ही चुका दाखवल्या तरी माझा फायदा, नाही दाखवल्या तरी सुद्धा माझा फायदा. म्हणजे तुम्हाला धंद्याला लावून फायदा कोणाचा? माझा शेवटी, आहे की नाही? बघा सारखे ते गावणकर बुवांचा विषय घेतात. अरे सामना तुमचा आणि माझा आहे. माझ्यावरती बोला, मी तुमच्या गुरुवार बोलू का? बाबा गुरुवार यांनी अशी गाडी लिहिली, तशी गाडी. तुमचा पण टेम्पो चुकला, मीटर चुकला, मी सांगू का? ठिकाणी या ठिकाणी म्हणजे गावणकर बुवांचा विषय कशाला? सामना तुमचा आणि माझा आहे. बघा आणि आपली लाल करण्याची यांना सवयच आहे. अख्ख्या शक्तीसुराच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही शाहिराला लावून विचारलं सचिन बोलते तर तुम्हाला हेच सांगणार. हा दुसरा विषय शाहिराणी या ठिकाणी गांडीव धनुष्याचा. शाहीर अजूनही महाभारत तुम्हाला वाचण्याचा गरज आहे. जावा आणि वाचा. तुम्ही म्हणता गांडीवर मारला, गांडीव हे धनुष्याचं नाव होतं आणि अक्षय तर्कस हे त्या बाणांच्या भात्याचं नाव होतं. त्या भात्यातून बाण काढले जायचे आणि बाण सोडले जायचे, मारले नाही जायचे. असं मारतात काय? तुम्ही आलं कुठं झोपलं होतं तुम्ही? म्हणजे काय पण विषय तुम्हाला पब्लिकला द्यायचा बोल बच्चे तुमचा खरं जातो. तुम्ही ज्ञानी शाहीर आहात पण तुमचा तोल सुटला, काय सुद्धा जमलं नाही. म्हणतात गोडवा तुमचा तरी कुठं गोडवा लागला? कोणाचं गाणं गायलं तुम्ही? शेवटला गाणं गायलं कोणाचं सांगा ना. रितेश कदम या शाहिराने गायलेलं आहे. या पालघर मधले शाहीर आहे, त्याने गायलेलं गाणं खरोखर शाहीर ऐका. जी चांगली गाणी आहेत ना, भले मी तुरेवाला असू दे किंवा शक्तीवाला असू दे, कोणी असू दे, जर त्या खरोखर गाणी चांगली गायली तर त्यांना चांगलंच म्हणणार. त्याचं गाणं तुम्ही गाताय शाहीर आणि वर्ण सांगता गोडवा आला, त्याला पण तुम्हाला जमलेलं नाही. कसला मोठेपणा सांगता? हे तुमच्या शाखेने तुमच्या जवळच ठेवायचे शाहीर. बघा आता या ठिकाणी शाहीर आणि विषय नावावरून गायलेले, त्यांना पहिला ये बघा नावावरून येऊया आणि मग पुढचं आणखी. आता शेअर नको, डायरेक्ट फिरवून देतोय, एक फिरवून दे. तुम क्या जानो मेरे दिल में तुम रहते हो सावन की तरह. ये मेरे यार बदल ना जाना मौसम की तरह. काय म्हणायचं बघा, हे दिले अंतर कधी नाही, मग कमी पडलं तुला काय? राणी राजाची तू असतामती फिरली कशी ना. मग शेण खाऊन वाट बघा लावले या हलगट सचिन. शेण खाऊन वाट बघा लावले या हलगट सचिन. बघा त्या
इंद्र दरबारामध्ये इंद्राचं सिंहासन गेलं होतं आणि त्यावेळेस त्या इंद्राचा राजा म्हणजे त्या स्वर्गाचा राजा नहुषला केलं होतं. तर त्या नहुषची ही कथा आहे, ती पुढे बरीच आहे आणखी की त्याच्याकडे सत्ता आल्यानंतर माजला तो सत्तेने आणि त्याच्यानंतर तो इंद्राच्या पत्नीच्या मागे लागला होता. त्या पत्नीचं नाव होतं सची, सचिन नाही सची. त्या सचीसाठी त्याने विवाहाची मागणी टाकली होती आणि सचीने त्याला एक अट घातली होती की ऋषी मुनींच्या पालखीतून बसून येतच मी तुझ्याशी लग्नाला तयार होईल. हा विषय खाली अंतराही दिलेला आहे, परंतु वेळेअभावी फक्त या ठिकाणी शाहिराने विचारलं, त्याच्यात शाहिराने विचारलं की 100 कौरवांची बहीण कोणती, विचारलं काहीतरी. हा शाहीर ते 100 कौरवांची बहीण दुष्यला होती आणि ते 100 कौरवांची सुद्धा तुम्हाला नावं पाहिजे असतील तर या एक दिवशी बसा, माझ्याकडे नावही आहे, दाखवेन तुम्हाला. काशी काशी अख्ख्या बारीची शाहिरांनी काशी केली. खरं सांगतो चांगल्या प्रकारची आज बारी यांना करता आली असते. चांगलं बोलून हे कार्यक्रम करता येतात आणि हे दुनियेला सांगतात तत्वज्ञान, पण स्वतः काय शब्दांची मर्यादा बाळगून काय मर्यादा सोडली. आज या ठिकाणी तुम्हाला आयोजकांनी सांगितलं होतं शाहीर की कशा प्रकारचे विषय गायले पाहिजे. आज तुम्ही काय केलं आणि आयोजकांना सांगतो यांना सुपारी अजिबात द्यायची नाही बारी झाल्याशिवाय, पहिलं सांगू का. आता बघा दुसरा विषय घेतोय. तुझी अवकात नाही रे लढायची, काय माझ्याशी वागण तू वागणा. अरे तुझी अवकात नाही रे लढायची, काय माझ्याशी वागण तू वागणा. माझ्या रणामध्ये तुझी मारायला वेळ नाही का, या रणामध्ये तुझी मारायला वेळ नाही या दोघांची कथा आहे बघा. रावण हा अहंकारी होता, गर्विष्ठ होता, त्याला गर्व होता आपल्या शक्तीचा. त्याला काय केलं, त्या सहस्रार्जुनाला युद्धासाठी काढलं. त्या सहस्रार्जुनाला सांगितलं बाबा तुझ्यात काही छापायचं नाही, तू माझ्याशी लढू नको. आम्हाला नाही मी सेना घेऊन येणार आणि तुझ्याशी लढणार आणि तुला हरवून दाखवणार. त्यावेळेस सहस्रार्जुनाला समजावून सुद्धा रावण काही समजला नाही. तो ह्याच्यासारखा गर्विष्ठ घमंडी. त्याने काय केलं, रावण सेना घेऊन गेला सहस्रार्जुनाशी लढायला. जेव्हा सहस्रार्जुनाला हे कळालं, सहस्रार्जुनाला काय केलं, आपल्या सहस्र बाहूने म्हणजे सहस्र हाताने त्या नर्मदा नदीच्या प्रवाहामध्ये हात टाकले आणि तो प्रवाह रोखला. आणि जशी रावणाची सेना आली तसे हात बाजूला केले. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर रावणाची सगळी सेना रावणासहित वाहून गेली. तुझी मारायला वेळ नाही लागणार म्हणजे तुझी सेना मारायला वेळ नाही लागणार, हा विषय हुआ. माझ्याशी तुझी मारायला वेळ नाही ना, या तुझी मारायला
या ठिकाणी शाहीर आणि काहीतरी घोड्याचा विषय गायला आहे, बरोबर की नाही? आज या ठिकाणी बघा काहीतरी माईला काहीतरी असं सांगितलं, सीते माईचा तो संदर्भ दिला. कसं आहे माहिती आहे, आज या ठिकाणी सचिन बोर कोणाची बाजू मांडताय? आदिमाईची बाजू मांडताय, बरोबर की नाही? तात्या आदिमाईची बाजू मांडताय, बरोबर की नाही? त्यांना आज आदिमाया श्रेष्ठ करायची शंकर ना. मग त्यांनी काय केलं? जो विषय गायला आदिमायेचा विषय लागला कोणाला? स्त्री हेच आहे. आईला गायला विषय लागला कोणाच्या? यांच्याच आईला लागला, बरोबर की नाही? म्हटल्यानंतर शाहीर तुम्ही मोठेपणा सांगू तरी नका, मी माझ्या आदिमाया श्रेष्ठ करतो, तुम्ही शंकर श्रेष्ठ करा. जर तुम्हाला ह्या भेदच कळत नसेल तर काय तुम्ही याला ज्ञान देताय? तुम्ही शाहीर विषय कोणाला गाताय? आज तुम्ही सांगा मागचा विषय नाही. आता बघा तुम्हाला घोडाच पाहिजे ना. मागे मी सोडलं होतं तुम्हाला, मागे सोडलं होतं. आज या ठिकाणी विषय गातोय. कसा बघा, जेव्हा अफगाणिस्तानातून अब्दाली नावाचा जो एक चोर होता, लुटेर होता, जो हिंदुस्थानाची लूट करण्यासाठी या हिंदुस्थानामध्ये आला होता. त्यानं भरपूर पैसा कमवला होता, भरपूर संपत्ती कमवली होती, पण त्याची नजर हिंदुस्थानावरती होती. त्याला असं वाटत होतं की हिंदुस्थानाची एकदा लढाई जिंकली मी, की आज जाताना मी या घोड्यावरून जातोय. तो स्वप्न रंगवू लागला. हिंदुस्थानाची जेव्हा संपत्ती माझ्या हातात असेल तेव्हा मी अंबारीतून किंवा पालखीतूनच जाणार. परंतु त्याचा दुर्दैव असं निघालं की या हिंदुस्थानाची त्याने लढाई तर जिंकली, अनेक काळ गेला, लढाई तर जिंकली, परंतु त्याच्या हाताला काय लागलं नाही. मग त्यांनी जी स्वप्न रंगवली होती की मी पालखीतून जाणार, घोड्यावर अंबारीतून जाणार, तर ती अंबारी पण नाही, पालखी पण नाही. शेवटीला जाताना ओढ लागला त्याला. त्या मायदेशातून आणलेला त्याचा घोडा होता, तो घोडा त्याला मायदेशी जाण्यासाठी लागला. कसा विषय बघा. लुटमारी करायला बघा, चोरांतरीचा बघा जागला, मनाही अंबारी नाही पालखी बघा, नाही अंबारी नाही पालखी बघा, कसा घोडा याला बघा. शाहिरांचं एक तुम्ही मात नाही गेलं. बघा शाहीर कसं माहिती काय, एकच गाण्याचं एक गाणं. पहिल्या ती पूर्वी कसं टीव्ही माध्यम नव्हतं किंवा मोबाईल नव्हते, त्यावेळेस रेडिओ आणि टेप चालायचे. तेव्हा आमचे विजयदादा भोसले यांच्याकडे नवीन पिक्चर आला की त्या पिक्चरची गाणी इकडे आलीच समजायची. ती गाणी दिवसभर संध्याकाळपर्यंत वाजत असायची. पण मग काय व्हायचं, ती टेप सारखी सारखी लावून 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 अडकायला लागायची. मग काय करायचं, अडकलेली काय करायचं, खोलायचं, उलट्या रिव्हर्सला फिरवायची पीस आणि परत लावायची. परत लावली की तेवढी चालणार, परत अडकते, मग परत काढायची. तशी सचिन बुवांची पद्धत काय माहिती का, एकच गाणी फिरून 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 मागून परत त्याच मुद्दा. शाहीर अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही वेळ गेलेली नाही. तुमची कॅसेट
कॅसेट आणि रिपेअर करून घ्यावं. कारण मुंबईच्या रंगमंचापासून लांजाच्या टोकापर्यंत कॅसेट वाजवून झाले जुनी. वेळेत रिपेअर नाही केली डब्यात जायला वेळ लागणार नाही. काय म्हणतो बघा. अरे महादेव मोठा सती त्यांची केले पार्वती तीच याद माळ्याची सती गये डोंगरावर नांदती. मग शाहिराला काय सांगणं आहे माझं बघा. अरे असं आलं ना गेलं किती किती केलीच नाही कधी. असे आले ना गेले किती काले आणि मोठे मोठे गुलगुच्छ देऊन गेले. अरे असे आले ना गेले किती गिनती केलीच नाही कधी. मग तुझ्यासारखे 56 फाडले बुवा शक्ती पुऱ्याच्या नावा. हे शिवरायांचे वंशज आम्ही. काल जय भवानी भोसले मंडळासाठी अमोल दादा कुठे अमोल दादा भोसले लक्ष देऊ नाही का. आज या जय भवानी भोसले मंडळासाठी गीत सादर करतोय. आवडलं तरच टाळ्यांचा प्रतिसा नाहीतर नाही. काय म्हणतोय बघा. हे शिवरायांचे वंशज आम्ही नाही आम्हाला डर. काय म्हणतो बघा. हे शिवरायांचे वंशज आम्ही नाही आम्हाला डर. कारण आई भवानीचा आहे आशीर्वाद साऱ्या भोसल्यांच्या शिरावर. आई भवानीचा आहे आशीर्वाद साऱ्या भोसल्यांच्या.
अजून एक छोटंसं गाणं आणि त्याच्यानंतर शाहीरांना आरतीसाठी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. बघा हे भक्ती भावाने मागून या, भक्ती भावाने मागून या, हा जोगवाई भवानीचा. अरे भक्ती भावाने मागून या, बरोबर ना? भक्ती भावाने मागून या, हा जोगवाई भवानीचा. मत्तीला वर्षानं साजरा होतोय हा गोंधळ भोसल्यांच्या भावनेचा. भक्ती भावाला मागून या, हा जोगवाई भवानीचा. भक्ती भावाला मागून या, हा जोगवाई भवानीचा. तेरा वर्षानं साजरा होतोय हा गोंधळ भोसल्यांच्या भावनेचा. तेरा वर्षानं साजरा होतोय हा गोंधळ भोसल्यांच्या भावनेचा. तेरा वर्षानं साजरा जय भवानी बसले मंडळात नियोजन हाय लय भारी. नियोजन हाय लय भारी. लहान मोठा उत्साहाने गणती झाली तयारी. गणती झाली तयारी. सोहळा पारवड बोहायचा. पारवड बोहायचा. मतीला वर्षानं साजरा होतोय हा गोंधळ भोसल्यांच्या भावनेचा. तेरा वर्षानं साजरा होतोय हा गोंधळ आता या ठिकाणी शक्तीस्पर्धा जरी भेद असला, दोन्ही शाहीर शक्तीस्पर्धी जरी असले तरी ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही शाहीरांनी एकमेकांना सन्मान देणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दोन्ही शाहीरांनी एकत्र येऊन या ठिकाणी आरती म्हणायची असते. शाहीर सचिन व कदम यांना आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक या रंगमंचावरती आपल्याला मी आमंत्रित करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या कार्यक्रमाला पूर्ण विराम द्यायचा आहे. आपण लवकरात लवकर या ठिकाणी रंगमंचावर यायचं. काय असते भांडण हे रंगमंचावरच्या मर्यादित असते, परंतु त्याच्या पलीकडेही जाऊ बघायला गेलं तर सचिन बोरसारखा शाहीर म्हणजे माणूस म्हणून जबरदस्त असतो, पण प्रतिस्पर्धी म्हणून पहिल्यापासून ठोकायला लागतो. पण माणूस खूप चांगला आहे आणि बरोबर त्यांचा आदर करतो, सन्मान करतो, गुरुवर यांच्या समान आहे. आज या ठिकाणी शाहीर आपल्याला आमंत्रित करतोय की आपण यायचं आहे आणि या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. सचिन जेव्हा येऊ दे येतील.
ठीक आहे ठीक आहे असो असो शाहिराला शाहिराचा पाहुणचार करून पाठवा चांगला आपल्या गावातून असेल जाता कामा नाही आणि गोंधळ शाहिरांना जरूर बोलवा कोकणाचं मटण खायला हा चला चला निवशी गावच्या जागमताई शरणालो तुला ग पायी शरणालो पायी शरणालो निवशी गावच्या जागमताई या ठिकाणी जय भवानी भोसले मंडळाने या सहकारी मित्र मंडळाला आपण संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा शतशः आभार. त्याचबरोबर साऊंडवाले दादा पप्या दादा पुढे खरोखर सुंदर प्रकारचा आपला साऊंड आहे. धन्यवाद. नक्कीच लागला पुढे आम्हाला सहकार्य तुमचं लाभावं.